साक्षात् अधीश्वरमिया नारायण सर्वमच्युतमभेद समस्तदर्शन प्राणं सर्व चिरचित परमेश्वर से साक्षात् अधीश्वरमिया शरणं रमेशम्। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। तान्येव विष्णोः रूपाणि वत्सराः सर्वशः अहर्नामा च भगवान आहार्यत्वात् प्रकीर्तितः। तेच विष्णूचे परमात्म्याचे रूप आहेत. वत्सर अहस्सु सर्वशः, वत्सरामध्ये आणि दिवसामध्ये सगळीकडे दिसून येतात. आहारनामाचे भगवान, भगवंताला आहा म्हणून कशाला म्हणतात? आहार्यत्वात प्रियेतात, त्याला सोडलं जात नाही. कोणत्याही दिवस दिवस हा कधीही सोडला जात नाही. आता हा दिवस करू नाही, हा दिवस आपण सोडून देऊयात असं कधीच म्हणता येत नाही. अहोभिः समसंख्यानी यस्मात् अध्यात्मकानि तू. समसंख्येने अहोभी म्हणजे समान संख्येने युक्त असणारे दिवस अध्यात्मामध्ये असणारे असे रूप आहेत ते. रूपाणे रूपाणे विष्णू तेनायम असम्मान उच्यते. त्या असे इतके सगळे रूप सगळ्याने विष्णू परमात्म्याचे असे रूप आहेत म्हणून हा सन्मान उच्चते. दिवस हा मान्य होतो, सगळ्यांनी सगळ्यांनी स्वीकार करावाच लागतो. पूर्ण दर्शन शक्तित्वा चक्षुर्मय उदीरता. पूर्णपणे पूर्ण आणि दर्शन. पूर्ण म्हणजे पौर्णिमा, दर्शन म्हणजे दर्शन म्हणजे अमावस्या. हे दोन त्या परमात्म्याचे रूप आहेत आणि त्या दोन ह्याच्यामध्ये सगळी शक्ती भरलेली असते म्हणून चक्षुर्मय उदीरित. चक्षुर्मय म्हणून त्याला म्हणतात. तादृक श्रवणशक्तित्वा, आणि त्याच प्रकारची श्रवणाची ऐकायची शक्ती परमात्मा देत असतो. याकरता श्रोत्रमय सुद्धा. चक्षुर्मय हा, श्रोत्रमय हा, मनोमय हा वगैरे असं म्हणतात ना. श्रोत्रमय म्हणून त्याला म्हणतात. श्रवणशक्ती, श्रवणामध्ये शक्ती आणून देणारा. छंदोमय हा सत्यकाम मंत्रत्वात मंत्र वक्तृ बलात्मक. छंदोमय असणारा परमात्मा सत्यकाम या नावाने वाच्य आहे. मंत्र वक्तृ बलात्मक. मंत्र मनन करण्यामध्ये, वर्ग वक्तृ बोलण्यामध्ये बल देखील देणारा परमात्मा आहे म्हणून याकरता परमात्माला श्रोता म्हणता. हे सगळे त्या परमात्म्याचे स्वरूप आहेत. एवं त्याप्रमाणे परमात्म्याचे असे रूप आहेत, दिवसामध्ये सगळे विभक्त आहेत. एवं विद्वांस्तस्य रूपाण्य आपनोती. या प्रकारचे रूप त्या विद्वानाला प्राप्त होतात, त्या परमात्म्याचे रूप दिसून येतात. तो व्यक्ती ज्ञानपुत्रवान भवती. ज्ञानी असणाऱ्या मुलांनी युक्त होतो. पीयमानं शमाप्नोति, पीयमानं शम आपनोति अहर्नावकम हरिम. पीयमानं म्हणजे पान करत असणाऱ्या व्यक्तीला ज्या प्रकारचं सुख मिळावं की नाही तशा प्रकारचं सुख मिळतं. पीयमानं शम आपनोति. पाणी वगैरे इत्यादी पिल्यानंतर जे काही सुख मिळावं ते मिळतं. प्राप्य अहर्नामकम हरिम. या आहा शब्दांनी वाच्य असणाऱ्या परमात्म्याला जाणलं तर कोणतीही गोष्ट पान वगैरे केलं तर त्याचं सुख मिळतं त्या भक्ताला. असं त्या उपनिषदाचं भाष्य सांगितलं आहे. आता त्यानंतर कौंठरव्य म्हणून आहे की नाही,
कौंठरव्य, कंठामधून शब्द अभिव्यक्त करणारा, हे कंठातून शब्द बोलणारा. त्रीणि षष्टी शतांत्राणाम त्रीणि षष्टी शतान्युष्मणाम त्रीणि षष्टी शतानि संधीना. हे कोण? 360 अक्षर आणि 360 त्रीणि षष्टी शतानी, त्रीणि षष्टी शतानी 360 उष्मा, श श स ह, ते एवढे रूप आहेत. त्रीणि षष्टी शतानी संधी ना, आणि त्या सगळ्यांचे अक्षरांची जी संधी होती ना, ते किती? 360 ते. यान्य अक्षराण्य अवोचामानी तानी, जे अक्षर आपण बोलतो की नाही, याने अक्षराने अवोचाम, जे अक्षर आपण बोलतो. अहानी, आहा, अवोचाम अहानितानी, त्याला दिवस म्हणतात. यानी उष्मण, उष्म वाक्य आहेत. सह, त्याचे उच्चारण जे आपण करतो अहोचाम, रात्रया, ते रात्री होतात. ता यान संधीन अवोचाम, ज्या गोष्टींना संधी म्हणतो की नाही, त्या अहोरात्रांची संधी, दिवसाची आणि रात्रीची संधी, ते संधया, त्याला संधी म्हणतात. म्हणून संध्याकाळ, संधी, संधी ज्या ठिकाणी होती त्याला संध्याकाळ. इत्यादी इत्यादी दैवतम, याप्रमाणे अधिदैवत रूपाचे परमात्म्याचे स्वरूप जाणून घ्या. आता अध्यात्म, अध्यात्म रूप कोणते आहे ते सांगतो. आता अध्यात्म त्यान्यक्षराने अधिदैवत अहोचाम, जे अधिदैवतामध्ये असणारे, उच्चारण केलेले जाणारे जे अक्षर आहेत की नाही, ते दैव अधिदैव, याने अक्षराने अधिदैवतम, अधिदैवत म्हणजे दैवत रूपाने असतात. अहोचाम, अवोचाम स्थीनी, अवोचाम अस्थीनी, अवोचाम म्हणजे बोलतो, अस्थीनी तान्य अध्यात्म, तर अस्थीच्या स्वरूपाने आपण उच्चारण करतो. अस्थी म्हणजे हाड. यानी ऊष्मण अधिदैवतम अवोचाम, श श स ह मध्ये असणारे जे काही अधिदैवत रूप आहे की नाही, ते आपण जे उच्चारण करतो ते मज्जेमध्ये राहतं. अस्थि झाल्यानंतर मज्जा, मज्जा नसते, मज्जा नसते अध्यात्म. मज्जेमध्ये, स्थायूमध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये अस्थिमध्ये आणि मज्जेमध्ये, हा मज्जेमध्ये असणारे उष्म असणारे सह वगैरे असतात. एष वै संप्रती प्राणो यन्मज्जा, त्या ठिकाणी प्राण जो आहे की नाही, प्राणस्वरूपी वायुदेव जे आहेत की नाही, तेच मज्जा रूपाने राहत असतात. हे तर रेतो, आणि तेच रेत स्वरूपाने अभिव्यक्त होत असत. हे तर रेतो न हवारुते प्राणात रेतसिच्यते. हे पहा, त्या रेतसाच म्हणजे प्राणरूपी वायुदेवांची मज्जा किंवा अजून अस्थिमध्ये असणारे जे स्वरूप आहेत की नाही, ते रेतस स्वरूपाने बाहेर येतात. ऋते प्राणात रेतसिच्यते, ऋते म्हणजे परमात्म्याच्या अनुग्रहाने प्राणाच्या मुळे रेतसेचन होत असत. तद्वार ऋते प्राणात रेत हा सिच्येत, जे ऋतशब्दवाच्य असणाऱ्या परमात्म्याच्या अनुग्रहाने प्राणापासून रेताची सृष्टी होती. उयेन संभवेत, ते असल्याशिवाय, म्हणजे त्या प्राणाचा अनुग्रह असल्याशिवाय रेतसेचन होऊ शकत नाही. न संभवेत म्हणजे ते शक्य, रेत बाहेर येणं शक्यच नाही. या संधीन अधिदैवतम अवोचाम, ज्या संधीला अधिदैवत म्हणून आपण म्हणतो की नाही, पर्वाणी तणान्मत्तान्यध्यात्म, तेच पर्व म्हणून म्हणतात. संधीमध्ये असणारे जे काही, जे संधी म्हणजे जॉईंट मध्ये असणारा जो मधला गॅप आहे त्याला पर्व म्हणतात, तर अध्यात्म म्हणून म्हणतात. तस्य एतस्य त्रयस्थाश्नाम, त्यामध्ये तीन जे जे काही
त्रयस्य अष्टनाम, तीन प्रकारच्या आस्थींच्या मध्ये असणारी मज्जा जी आहे की नाही, पर्वणामिती, ते पर्व म्हणून म्हणले जातात. पर्वाचे प्रकार आहेत. पर्व म्हणजे पौर्णिमा, अमावास्या, पर्व. हम्म पर्वमिति पंचेतश्च पंच पंचेतश्चत्वारिंशत् शतानि पंचेतः. मग हे सगळे पाच किती आहेत? पाच. पंच एतत चत्वारिंशत् शतानि, 2400. ते पाच. पंचेतः शब्द तदाति 80,000 भवति. ते सगळे मग 80,000 होत असतात. तद 80,000 भवति. 80,000 वा अर्कलिनो. हं, ते 80,000 जे अर्कलिनो बृहती ही. अर्कलिना म्हणजे अर्कानी युक्त, म्हणजे सारानी युक्त. त्याच्यामध्ये एसेन्स असते ना, एसेन्स युक्त असणारे जे काही स्वरूप आहे त्याला बृहती ही, बृहती छंद म्हणून म्हणतात. त्यात बृहती छंद म्हणतात. आहार अभिसंपादयती, रोजच्या रोज ते अभिसंपादन नवीन स्वरूप धारण करत असतात. स एषो अक्षरम, अक्षर सन्मान चक्षुर, त्याला अक्षर सन्मान म्हणतात. म्हणजे अक्षराच्या स्वरूपाने दिसून येणार परमात्माचं एक रूप आहे. त्याला चक्षुर्मय म्हणतात, श्रोत्रमय म्हणतात, छंदोमय म्हणतात, मनोमय म्हणतात, वाङ्मय म्हणतात, आत्मा म्हणून अशा रीतीने पाच स्वरूपाने तो दिसून येत असतो. म्हणून पंच हे तर चत्वारिंशत् शतानि म्हणून म्हणले ना, 2400. ते सगळे मिळून पंचेतः शब्दश 80,000 भवति म्हणून म्हणले ना, ते 80,000 होतात. म्हणून ते त्याच्यामध्ये देखील चक्षुर्मय, श्रोत्रमय, छंदोमय, मनोमय, वाङ्मय स्वरूप दिसून येतात. स एव स य एवमेतमक्षर समानं चक्षुर्मय, जो कोणी ह्या अक्षर समामनायाला, अक्षराने अभिव्यक्त होणाऱ्या सन्मानाला, म्हणजे योग्यतेला चक्षुर्मय, श्रोत्रमय, छंदोमय, मनोमय, वाङ्मय स्वरूपाने जाणतो. म्हणून त्या परमात्म्याला, अक्षर शब्द वाच्य असणाऱ्या त्या परमात्म्याला अशा रीतीने जाणतो. वेदाक्षराणां साहित्यम, त्याला जाणणाऱ्याला अक्षरांच्या मुळे परमात्म्याचं स्वरूप कसं आहे कळतं. सायुज्य, सारूप्य, सालोक्य नावाचे मोक्ष प्राप्त होता. सालोक्यताम अश्नुते, पशुमान पुत्री होतो, पुत्रवान होतो, पशुवान होतो, सर्व पूर्णपणे आयुष्य त्याला प्राप्त होतं. त्याप्रमाणे त्या उपनिषदामध्ये सांगितलं. म्हणून अक्षर शब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याचे स्वरूप किती प्रकारे म्हणजे दिवसाधिकामध्ये देखील, दिवस, महिना इत्यादिकामध्ये देखील वापरलं जात असते. म्हणजे सगळीकडे पांगलेलं आहे हे दाखवलेलं आहे. एवं मुक्त प्रकारेण तस्य ही अक्षरनामकम, याप्रमाणे सांगितलेलं त्या परमात्म्याचा अक्षर शब्द वाच्यत्व, या अक्षर शब्दाचे वाच्यत्व अशी ती उत्तर सहस्ररूपम, आणि अशी ती उत्तर सहस्ररूप, अशी ती 80,000 रूपानी वर्णामध्ये असलेलं स्वरूप जाणतो. ते विष्णूचे नामच आहेत ते सगळे. अथवा अन्येषु पंचाशत संख्यकेष्वपी, किंवा 50 संख्येने युक्त असणारे असे जे काही अक्षर आहेत त्याच्यामध्ये जा. तावत संख्यानी देहेषु प्रसंग मज्जा असती पर्वसु, तेवढ्याच प्रकारचे शरीरामध्ये, देहामध्ये, संख्याकानी म्हणजे तेवढ्याच संख्येचे, पृथक म्हणजे वेगवेगळे, मज्जा असती पर्व इत्यादी रूपामध्ये राहत असतात. ते सगळे रूपाने विष्णूस्तावंती चेष्टकानी, विष्णू परमात्म्याचे तेवढे चेष्टा करून देणारे वेगवेगळे स्वरूप आहेत. चेष्टा आणून देणे हे देखील त्या परमात्म्याचेच कार्य आहे. विष्णू परमात्मा त्या त्या ठिकाणी राहून तेवढे त्या त्या प्रकारचे चेष्टा देतात.
अर्क स्थित बृहत्याख्य रूपाणी. अर्क मध्ये, अर्क ह्या पदामध्ये, अर्क म्हणजे आघाडा, आघाडा नाही काय म्हणतात त्याला, अर्क पुष्प, आक, आक म्हणतात, आखे पत्ते वगैरे म्हणतात आपण. हम्म. दूध त्याच्यापासून निघत असते ते अर्कस्थित बृहत्याख्य रूपम. त्या अर्कामध्ये म्हणजे सूर्याचं स्वरूप आहे, सूर्याचं ते पानं असतात, त्याच्यामध्ये असणाऱ्या बृहती स्वरूपाने असणाऱ्या परमात्म्याचे हे रूप आहे असं असं म्हणूया. अर्कस्थित बृहत्याख्य रूपाणी आमच्या सर्वशः सगळ्या दिवसामध्ये हे परमात्म्याचे रूप आहे म्हणून सांगतात. अर्क म्हणजे सूर्यामध्ये असणारे ते त्या झाडामध्ये दिसून येत असतात. बृहत्याख्य रूपांच सर्वशा संपादकानि तान्येव, तेच संपादन करून घ्यावे. तान्य अक्षरम हितानी, तेवढेच अक्षरांनी मित असणारे म्हणजे जाणले जाणारे, ओळखले जाणारे आहेत ते सगळे. अस्थि, मज्जा इत्यादिकामध्ये इत्यादी रूपाने ते दिसून येत असतात. ते सगळे अक्षरांच्या मध्ये असणाऱ्या अस्थि इत्यादिकाचे स्वरूप आहेत. त्या स्वरूपाने परमात्म्याची उपासना करावी. असं स्वरूपाने उपासना केला असताना त्याला मुक्ती प्राप्त होते. इतिच असं देखील त्या ठिकाणी सांगितलं आहे. तस्य तस्य आत्मनः, तस्य शरीराख्यवस्य आत्मनः इत्यर्थ. तस्य आत्मनः म्हणून दिले ना, त्याचा अर्थ काय, त्या परमात्म्याचं शरीर, परमात्म्याचं एक स्वरूप आहे, शरीर आहे. ते आत्मा, त्या आत्म्याला आचार्य जो कोणी जाणतो, आदानादि करता देखील तोच आहे, देणारा तोच आहे, काढून देणारा देखील तोच आहे. तसं परमात्मा हे त्या परमात्म्याचे हे स्वरूप या सगळ्या अस्थिंच्या मध्ये असतंय, मज्जेमध्ये असतंय, पर्वांच्या ठिकाणी असतंय. पर्व म्हणजे संधीच्या ठिकाणी असतंय. मिलितानामपि, एकूण सगळे मिसळले असताना विंशोत्तर सप्तशतत्वोक्ते, विंशोत्तर सप्तशत म्हणजे 720, हे सगळे 720 आहेत. म्हणजे 720चे अर्धे 360, म्हणून ते 360 एकूण त्याच्यामध्ये 360 दिवस असतात, 360 रात्री असतात, एकूण सगळे मिळून 720 विष्णू परमात्म्याचे रूप आहेत. रात्रीमध्ये असतात थोडे अर्धे आणि अर्धे दिवसामध्ये. तत्र सविष्णू रूपांनी व उच्चनते, त्या ठिकाणी असणाऱ्या विष्णू परमात्म्याचं रूपच आहे ते, असं सिद्ध होत. अस्नादीन्यवाच्या ते अशीत्युत्तर सहस्राणी संती, अस्थि वगैरे इत्यादी भेदाने पुन्हा 5 प्रकार घेतले असताना ते किती होतात, अशीती उत्तर सहस्राणी, म्हणजे 80,000 होतात ते सगळे. संती ही म्हणजे तेवढे होतात. अस्नादीन्य होते अशीत्युत्तर सहस्राणी संती, म्हणजे ते 720 जे आहे तसे 5 प्रकार केले असताना, त्याचे 5 प्रकार केले तर 80 होतात, 80,000 होतात. विष्णू देता इत्येता, आणि त्याप्रमाणे विष्णू परमात्म्याचे हे सगळे स्वरूप आहेत. विष्णू नाम गतान्युष्णा, विष्णू नाम, विष्णू सहस्रनामामध्ये असणारे असे उष्ण अक्षर संधी नामकाय. उष्णाक्षर म्हणजे श श स ह ह्या अक्षरांचा म्हणजे त्याच्यामुळे येणारी संधी, त्या संधीच्या रूपाने राहतात. तद्गत भगवत रूप, आणि त्यामध्ये असणारे जे भगवंताचे रूप आहेत की नाही, मुख्यतः तर नामकानी, मुख्यतः त्या त्या नावाने वाच्य असतात ते सगळे. एकूण 80,000 रूपाने वाच्य आहेत असा अर्थ. आहार्यत्वादहरनामा, रात्रीनामा रतिप्रद, संधानात संधिनामा तो नारायण प्रभू. आहार्यत्वा सोडायला येत नाही म्हणून त्या परमात्म्याला आहा हा म्हणतात. रतिप्रद असणारा असा असतो, आनंद देणारा असतो म्हणून रात्री नावाने वाटतात. संधान वगैरे करून संधान करणे, जोडले जाणे, ते काम करत असतो, याकरता संधी म्हणून त्याचं नाव आहे. स्वयं नारायण प्रभू, त्या परमात्म्याचेच हे स्वरूप आहे.
संधी उष्म अक्षरगणांच्या, संधीमध्ये असणारे, उष्मामध्ये असणारे आणि अक्षरांच्या गणांमध्ये असणारे हे विष्णूचे सगळे रूप आहेत. सर्वशः असं जाणावं. संधी उष्माक्षरगणान्यस्य गाण्यस्य संधी उष्म अक्षरगाणी असे विष्णू हो रूपाने सर्वशः, हे सगळे विष्णू परमात्म्याचे रूप आहेत जाणावे. संध्या रात्री दिवास्थानी, संध्या रात्री आणि दिवस दिवस आहे त्या सगळ्या ठिकाणी राहतात. दिवास्थानी साशी कसं असतं, 80,000 आहे ते. तान्येव मज्जा असू, तेच अस्थिमध्ये मज्जेमध्ये पर्वाच्या ठिकाणी, पर्व म्हणजे जॉईंट, त्या ठिकाणी सगळीकडे राहतात. परज्ञानात पर्वाणी विष्णू रूपाणी तानी, परज्ञानात श्रेष्ठ कोण आहे हे त्याच्यामुळे कळतं, म्हणून त्याला पर्व म्हणतात. विष्णूचेच परमात्म्याचे रूप आहे. परज्ञानात कोण मोठा आहे ही जाणीव आपल्याला जी घडती, ते पर्वांच्या ठिकाणी म्हणजे जॉईंटच्या ठिकाणी राहणारे विष्णू परमात्मा ते रूप आहे. अस्थानान मदनाचैव यस्ते मज्जाभिधानिच, अस्थि आस्थानात, आस्थानात म्हणजे कोणतंही स्थान नसल्या कारणात आणि मद वगैरे उत्पन्न करून देत असतात, म्हणून अस्थि आणि मज्जा ह्या दोन ठिकाणी राहत असतात परमात्मा, हे रूप आहे. व्यक्तिर्मज्जा असं तस्यैव, परमात्मा, तोच परमात्मा कुठं अभिव्यक्त होतो, मज्जांच्या ठिकाणी राहू. मज्जा स्नायू, स्नायू काय अस्थि मज्जा, हे स्नायू वगैरे असतात ना त्यांच्यावर. प्राणो मज्जा असं संस्कृत, प्राण नामक परमात्मा, परमात्मा प्राण वायूच्या ठिकाणी राहून त्या ठिकाणी मज्जांच्या मध्ये राहत असतो. मज्जैरेव रेतो हो, आणि त्या मज्जांच्या मुळेच, म्हणजे स्नायूंच्या मुळेच रेत उत्पन्न होत असतो. रेत स्थितो विशेषतः, म्हणून रेतामध्ये असणारा प्राणरूपी वायुदेवच आहे. प्राणस्ते नाही तर रेतो युक्तम प्राणेन सर्वदा, त्याच प्राणाच्या मुळे ते रेत शक्तिमान बलवत होत, त्याने युक्त असलेलंच होत असत. प्राणेन सर्वदा, म्हणून प्राणांनी युक्त असतो. प्राण वायुदेवांच्या मुळेच युक्त असतो. प्राण न तर रेतो, जर प्राण त्या ठिकाणी राहिला नाही तर रेत देखील काही कामाचं नाही. गर्भत्व म्हणजे येतं, आणि तसलं रे तसं तुम्ही त्यांच्या गर्भामध्ये घातलं तर ते गर्भत्व त्याला येतच नाही म्हणे. प्राण असावाच लागतो. प्राणाच्या मुळेच त्या रेतामध्ये शक्ती येते आणि त्या शक्तीच्या मुळेच गर्भत्व प्राप्त होत. विशेष प्राण संबंध वर्जितानी, आता ही विशिष्ट असणाऱ्या प्राणात संबंध असतात तरच सगळे गर्भत्वाला प्राप्त करून घेतात. त्याचा संबंध नसला तर व्यर्थ आहे. वर्जितान्यत एव हि मांसादीनि गर्भत्वं यान्ति, मांस इत्यादी काला गर्भत्व प्राप्ती होती. म्हणजे स्नायूंच्या मुळे जे प्राण, स्नायूमध्ये असणारे जे प्राण आहे की नाही, ते प्राण रेतामध्ये येत असतं, रेतामध्ये आला असताना गर्भत्व प्राप्त. मांसाच्या मुळे कधीही गर्भत्व म्हणून प्राप्त होत नाही. मांसामुळे त्या गर्भत्व म्हणजे रेतांच्या ठिकाणी आश्रय करून घेऊन गर्भत्व प्राप्त होतं म्हणजे गर्भ प्राप्त होऊन येतो असं म्हणता येत. विशेषेण स्थित प्राण हा, विशेषेने त्या ठिकाणी प्राण राहावा लागतो. प्राणीचे विशेषतः शिष्ट आकाराने प्राण त्या ठिकाणी असतात तर त्या ठिकाणी ते त्या रेतसामध्ये जे आहे गर्भधारणाची शक्ती येते. सिद्धो नारायण देव तस्मात् मज्जा असो, म्हणून नारायण परमात्मा मज्जांच्या ठिकाणी राहत असतो. आणि तसं राहिला तरच रेताला जे आहे शक्ती येते ती असं सांगितलं आहे. मज्जा स्वधिक सन्निधान ज्ञापनार्थमिदम वचनम, मज्जेमध्ये परमात्माचं सन्निधान विशेष करून राहत असत, हे कळावं याकरता म्हणून हे वाक्य दिलेलं आहे वरचं. मज्जासु अधिक सन्निधान ज्ञापनार्थमिदम, म्हणून त्यासाठी म्हणून या ठिकाणी सांगितले.
मज्जासु अधिक सन्निधान ज्ञापनार्थमिदं वचनम् अशीत्युत्तरसहस्रवर्षाणाम् अभवाच अशीति उत्तरसहस्राणाम 80,000 वर्ण हे आहेत ते आपल्याला दिसून येत नाही. वर्णानाम अभावाचे तेवढे वर्ण काही नाही आहेत, पण तेवढे स्वरूप आहेत त्याच्या म्हणजे संधान वगैरे इत्यादी धरून ते स्वरूप आहे. तस्त विष्णू रूपांनी व तत्संख्यकानी इति सिद्ध. त्यामध्ये अष्टादश विष्णूचे तेवढे रूप जे आहेत की नाही तेवढे रूप आहेत म्हणून सिद्ध होत. सिद्ध ओ निलीनत्वेन अदृश्यत्वेन. ओम म्हणजे काय? ओम म्हणजे निलीन असणार अदृश्य रूप, म्हणजे सगळ्या वर्णामध्ये राहून न दिसणारे रूप म्हणून त्याला ओम म्हणतात. भगवत प्रादुर्भावा अर्क म्हणून परमात्माचे प्रादुर्भाव जे आहेत की नाही ते देखील किती आहे ते कळत नसतात. अर्कलिना, हा अर्कलिना म्हणजे काय? न दिसून येणारे आहेत. देव शरीरे स्थित्वा तेवढे रूप परमात्मा प्रत्येकाच्या धारण करून प्रत्येकाच्या शरीरामध्ये राहून सहस्रम बृहती संभाळ बृहती छंदाचे 6,000 स्वरूप त्या परमात्म्याचे त्याच्यामध्ये कळवले जातात. म्हणून बृहती सहस्रनाम आणि त्या सगळ्या वर्णांचे स्वरूप त्या ठिकाणी दाखवले जातात. वाक् प्रेरकत्वात विष्णू नामार्थत्वा विष्णू नामार्थत्वादेव. वाणीला प्रेरणा देणारे विष्णू परमात्म्याचे नाम आहेत आणि त्या नावाचा अर्थ देखील त्या त्या ह्याच्यामध्ये विष्णू सहस्रनामामध्ये सांगितलेले अर्थ बृहदी सहस्रनामामध्ये दाखवलेले आहे. बृहती सहस्रस्य तद्देवताश्च एतान्येव अशीत्युत्तर सहस्र रूपाणि. बृहती सहस्रामध्ये असणारे जे देवता आहेत तेच देवता तान्येव देवताश्च एतान्येव अशीति उत्तर सहस्राणि 80,000 रूप आहेत. एतान्येव आहा प्रवर्तका, तेच रूप जे आहेत दिवसाला प्रवर्तक आहेत. दिवसाला प्रवर्तक म्हणजे दिवस प्रवर्तकाला कोणाला कारणीभूत होतात. आ शब्देना यज्ञ दिवसस्य उभावप्यभिप्रेतो. आहा म्हणून या शब्दाने यज्ञनाम परमात्मा आणि दिवस हे दोन्ही पण दाखवले जातात. उभावप्य अभिप्रेतो, यज्ञ आणि दिवस हे दोन्ही अभिप्रेत आहेत असं समजा. यज्ञानाम दिवसानांच यज्ञ जितके आहेत की नाही ताशीचे सहस्र काही 80,000 दिवस आणि यज्ञ देखील 80,000 आहेत. आणि त्या सगळ्या म्हणजे 80,000 दिवसांचे आणि यज्ञांचे प्रवर्तक असणारा यज्ञांचा प्रवर्तक म्हणजे विष्णू परमात्मा आहे. रूप आहे बृहत्युक्तस्य. बृहत बृहतीमध्ये सांगितलेला उक्थ मध्ये उक्थ म्हणजे पंक्ती आहे, एक छंद आहे. बृहती सहस्र नावाच्या पंक्तीमध्ये छंदसामध्ये दिसून येतो. बृहत्युक्थे वाच्यादी म्हणून त्याला बृहती उक्त ह्या शब्दाची वाच्यत्व आहे, म्हणजे तो वाच्य आहे. एकूण बृहती सहस्र नाम जे आहेत त्या शब्दाने वाच्य आहेत. बृहत्युक्थे वाच्यादी रूपाण्येतान्यधी. त्या परमात्म्याचे एकूण एवढे रूप आहे ते समजून घ्यावं. बृहती सहस्रनामाद्वारे आपण जाणून घ्यावं की तिच्या हे देखील त्या बृहती सहस्रनामाच्या बद्दलची महिमा दाखवली. श्रीकृष्ण. आता चत्वार पुरुषाः इति बाध्वो नावाचे जे आहेत ते लोक 4 पुरुष आहेत म्हणतात. त्यांचं मत आता उद्या सांगूया. श्रीकृष्ण. अरे हेमा, हे इकडं दिसतंय काय? 94 हा 106 खाली काळ काय संपत आलंय. 94 काय झालं? 106 पैकी 94 पेजेस संपले. थोडसच राहिलंय, म्हणजे 6 पैकी 6 12 94. पेजेस राहिलेत. हा अजून थोडेच राहिले. म्हणून म्हटलं थोडं थोडंच ठीक आहे, घ्यावं. म्हणजे थोडा मग थोडा आता गॅप देऊया. हा, थोडा गॅप गॅप देऊयात पौर्णिमेपर्यंत आपल्याला. बर. म्हणजे मी काय म्हणतोय, हम्म
आता मी उद्या ह्याला जाणार, मुंबईला जाणार. बर. तिथं मुंबईमध्ये उपन्यास आहे 14 तारखेला.